नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती. आणि आज तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा एक बेनिफिट देणारा योजना मी सांगणार आहे. ती योजना कोणती आहे की या जोडप्यांना मिळणारे 2.5 लाख रुपयाची मदत. मग ही 2.5 लाख रुपयाची मदत मिळणार आहे कुणाला, कशी, आणि त्यासाठी कागदपत्रे आणि ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया आहे कशी, या संदर्भात सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे मित्रांनो. तर सर्वप्रथम आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवर नवीन असाल, अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला मात्र सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन येणारा व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला वळूयात आजच्या विषयाकडे. सर्वप्रथम पहा की राज्य सरकारनं एक मोठा निर्णय घेतलेला आहे. कुठला निर्णय घेतलाय की या योजनेअंतर्गत राज्य सरकार काय करणार आहे की आपल्याला 2.5 लाख रुपयाचं एक बेनिफिट आपल्याला देणार आहे. तर हे बेनिफिट कुठलं आणि या बेनिफिटामध्ये खरंच 2.5 लाख रुपये मिळतात का? पहा, आता हा सकाळचं आलेलं याच्या वेबसाईटवरचं एक ऑफिशियल आहे. राज्य सरकारचा मोठा निर्णय झालाय ज्याच्यामध्ये विवाहासाठी या जोडप्यांना मिळणार 2.5 लाख रुपये. काय आहेत अटी, कागदपत्रे कोणती आणि अर्ज करायचा कुठं? बघा, राज्य सरकारनं दिव्यांग समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करण्यासाठी दिव्यांग आत्मनिर्भर बनावा आणि विवाहापासून दिव्यांग वंचित राहू नये यासाठी एक शासनानं योजना काढली. 2.5 लाख रुपये मदत किंवा त्यांना देण्यासाठी. त्याच्यामध्ये पती किंवा पत्नी दोघांपैकी एक जण दिव्यांग असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर 1.5 लाख रुपये तर दोघेही दिव्यांग असल्यास 2.5 लाख मिळणार आहेत. जर एक जण दिव्यांग असेल तर किती मिळणार? 1.5 लाख. आणि दोघं असतील तर 2.5 लाख. मग आता ही प्रोसेस काय हे आपण पाहूयात. बघा, सर्वप्रथम ही जी बातमी आहे दिव्यांग समाजाला मुख्य प्रवाहात सामील करण्यासाठी किंवा दिव्यांग हे आत्मनिर्भर होण्यासाठी जी एक योजना शासनानं काढलेली आहे. याच्यामध्ये जर दिव्यांग म्हणजे दोघांपैकी एक जण जर अपंग असेल तर 1.5 लाख आणि दोघं असतील तर 2.5 लाख असा लाभ याच्यामध्ये मिळणार आहे. आपण थोडी अधिक माहिती पाहूयात. तर याच्यामध्ये बघा, हे 2.5 लाख देण्यामागचं कारण काय किंवा या योजनेमागचा त्यांचा उद्देश काय, त्यांना सांगितलंय की विवाहाचा सहज स्वीकार होईल आणि त्यांना होणारे कौटुंबिक, भावनिक, मानसिक आणि सामाजिक स्थैर्य प्राप्त होतील असं याच्यामध्ये त्यांना सांगितलं. तसंच हे दिव्यांग विवाहासाठी एक प्रोत्साहन मिळेल की दिव्यांगांनी विवाह करावा यासाठी ही एक अनुदान योजना सुरू करण्यात आली. याच्यामध्ये त्यांना या प्रवाहात येता येईल. त्याचबरोबर राहणीमानाचा त्यांचा दर्जा उंचावेल आणि त्यांच्या अधिकाराचं रक्षण होईल. हे या योजनेमागचे मुख्य उद्देश आहेत मित्रांनो. त्याचबरोबर बघा, विवाहाचा खर्च वाढल्यानं यांना दिव्यांग कल्याण विभाग जे आहे त्यानं अनुदानात वाढ केली. पूर्वी जे अनुदान मिळायचं मित्रांनो ते होतं फक्त आणि फक्त 50,000 रुपये. परंतु आता विवाहासाठी लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा खर्च वाढला, त्यामुळे त्यांना याच्यामध्ये वाढ केली. तर ही वाढ शासन निर्णयानुसार पती किंवा पत्नीपैकी, जसं तुम्हाला मी एकदा सांगितलं वरती की दोघांपैकी एक असेल तर 1.5 लाख आणि जर दोघेही असतील तर 2.5 लाख असा लाभ मिळणार आहे. त्यामध्ये दोघांच्या नावात एक संयुक्त खातं असणं गरजेचं आहे आणि ते पैसे जे मिळणार आहेत त्यासाठी डायरेक्ट तुम्हाला विड्रॉल करता येणार नाहीत. त्यासाठी 5 वर्षाची फिक्स डिपॉझिट गव्हर्नमेंट तुमच्या त्या खात्याला करणार आहे, जी जॉईंट खातं तुम्ही उघडाल त्याच्यानंतर. आणि उर्वरित रक्कम लगेच संसाराच्या कामासाठी वापरण्यात येणार आहे. आता बघूयात यासाठी कागदपत्रे कुठली आणि अटी काय. आता बघा, कागदपत्रामध्ये वधू किंवा वर या दोन्हीपैकी एका जणाकडे 40% दिव्यांग असल्याचं आधारशी संलग्न वैश्विक ओळखपत्र, ज्याला आपण UDID कार्ड असं म्हणतो, ते असणं गरजेचं आहे. तुम्ही हे काढलंय का नाही मित्रांनो? जर तुम्ही हे काढलं नसेल तर त्यासाठी आय बटनावर तुम्हाला मी एक लिंक देतोय, तिथून जाऊन तुम्ही तुमचं हे कार्डला अप्लाय करू शकता. तसंच तुम्हाला दिव्यांगाची संबंधित जर व्हीलचेअर वगैरे काही जर परचेस करायचे असतील तर त्याचे पण प्रोडक्ट मी वरती टॅग केले, तिथे जाऊन तुम्ही परचेस करू शकता. बघा, दिव्यांग वधूवरापैकी एक जण महाराष्ट्राचा रहिवासी असणं गरजेचं आहे. म्हणजे दोघांपैकी एक जण तरी महाराष्ट्रातला असावा. कारण का की ही योजना पूर्ण आहे ती महाराष्ट्राशी निगडित आहे, महाराष्ट्रातीलच आहे. त्यामध्ये बघा,
विवाह हा कायदेशीररित्या विवाह नोंदणी कार्यालयाकडे नोंदवलेला असावा. म्हणजे तुम्हाला याचे रजिस्टर कोर्टातून रजिस्ट्रेशन कोर्ट मॅरेज करावं किंवा तुम्ही जी नोंदणी केलेली असेल मॅरेजची ती मॅरेज नोंदणी ही कायदेशीररित्या असावी. जर तुम्ही खेड्यात करत असाल तर तुम्ही ग्रामपंचायत मध्ये त्याची नोंदणी असावी किंवा शहरात असल्यास जे काय त्याच्या संस्था असतील नगरपालिका असेल किंवा सरकारी दवाखाना असेल तिथून तुम्हाला त्याचं नोंदणीचं प्रमाणपत्र मिळावं असं याच्यामध्ये सांगितलं आणि ते आपल्याला जोडावं लागणार आहे. वधू वराचा पहिलाच विवाह असावा. म्हणजे सेकंड टाइम लग्न करण्यासाठी ही स्कीम बिलकुल नाही. जे फर्स्ट टाइम करत आहात त्यांच्यासाठीच आहे असं सांगितलंय. वधू किंवा वर घटस्फोटित असल्यास अशी मदत यापूर्वी घेतलेली नसावी. जर कुणाचं याच्या अगोदर लग्न झालेलं असेल आणि त्यानं जर हे बेनिफिट घेतलेलं असेल तर डबल मिळणार नाही. त्यानंतर बघा विवाहानंतर 1 वर्षात योजनेच्या लाभासाठी अर्ज करता येईल. म्हणजे लग्न झाल्याच्या नंतर 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्ही याच्यासाठी हे करू शकतात, अर्ज करू शकतात. त्यासाठी UDID म्हणजे दिव्यांग प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. विवाह नोंदणी प्रमाणपत्र ते सुद्धा गरजेचं आहे. आधार कार्ड आणि संयुक्त खात्याचे बँक पासबुक, संयुक्त म्हणजे जॉईंट खातं पाहिजे आणि अधिवास प्रमाणपत्र आवश्यक आहे, ज्याला आपण डोमासाईल म्हणू किंवा रहिवासी दाखला म्हणू, जे की तुम्हाला तहसील मधून मिळतो. आता तुम्ही जर डोमासाईल हे कसं काढायचे हे तुम्हाला माहित नसेल किंवा काढलेलं नसेल तर आय बटनाला लिंक आहे तिथे क्लिक करा आणि पूर्ण व्हिडिओ पहा. म्हणजे डोमासाईल कसं काढायचं ते तुमच्या लक्षात येईल. आता हे अनुदान तुम्हाला कसं मिळणार आणि कुणाकडून मिळणार आहे ते आपण चर्चा करूयात. बघा जिल्हा निवड समिती ही जी आहे याच्याकडून तुम्हाला हे अनुदान मिळणार आहे. मग त्यासाठी तुम्हाला वरी मी जसं सांगितलं हे कागद लागतील. त्याच्यामध्ये आधार कार्ड सांगितलं, UDID कार्ड सांगितलं, विवाह नोंदणी कार्ड सांगितलं. हे कागदाच्या 2 प्रती झेरॉक्स तुम्हाला घ्यायच्यात आणि एक ओरिजिनल कॉपी सोबत ठेवायची. ह्याचबरोबर हे दोन्ही अर्ज करण्यासाठी नवविवाहित जे दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांना हे सगळे कागद घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अर्ज करायचा आहे. त्यासाठी तुम्ही एक अर्ज करायचा आहे आणि तो अर्ज पूर्ण मॅन्युअली लिहा, त्यासोबत हे कागद जोडा आणि त्याच्यासोबत कार्यालयाकडून अर्जाची छाननी करून पात्र लाभार्थ्याचे प्रस्ताव जिल्हा निवड समितीकडे मान्यतेसाठी पाठवले जातील. त्यासाठी तुम्ही जे डॉक्युमेंट त्यांच्याकडे देताय त्याची एक OC किंवा एक कॉपी तुमच्याकडे नक्कीच घ्या. म्हणजे तुम्हाला तुमचं ऍप्लिकेशन नंतर ट्रॅक करण्यासाठी सोपं होईल. त्यानंतर बघा जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, त्याचबरोबर समाज कल्याण सहाय्यक आयुक्त व दिव्यांग कल्याण अधिकाऱ्यांची समिती, म्हणजे वरती जेवढे मी नावं वाचलेत ह्या लोकांची एक समिती गठीत करण्यात आली किंवा स्थापन करण्यात आली आणि ज्याच्यामध्ये ते पूर्ण चेक करणार आहेत की तुम्ही जो अर्ज करताय त्याच्यामध्ये सगळे कागद आहेत का, ते कागद ओरिजिनल रित्या मिळवलेले आहेत का आणि हे सगळे कागद तपासूनच त्या प्रस्तावाला मंजुरी देणार आहेत. आणि ही ज्या दिवशी तुम्हाला मंजुरी मिळेल त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये ही सगळी राशी किंवा ही सगळी अमाऊंट जमा होणार आहे. हे ऑफिशियल स्टेटमेंट मनोज राऊत यांचं आहे, जे की दिव्यांग कल्याण अधिकारी सोलापूर येथे कार्यरत आहेत. तर आता तुम्हाला हा जो व्हिडिओ सांगितला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका. नवीन येणारा व्हिडिओ कुठल्या विषयावर हवा तो पण सांगायला विसरू नका. त्याचबरोबर आपण CSE सेंटर किंवा महा ऑनलाईन सेंटर याच्यामध्ये कसे कामं केली जातात आणि वेगवेगळ्या प्रकारचे ऑनलाईन अर्ज कसे भरायचे या संदर्भात एक मेंबरशिप प्रोग्राम चालू केलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही मेंबरशिप जॉईन करा आणि नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या मेंबरशिपवर मिळतील, वेगवेगळ्या विषयावर मिळतील आणि ऑनलाईन अर्ज सरकारी योजना कशा मिळवायच्या या संदर्भात सुद्धा मिळतील. धन्यवाद मित्रांनो, भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये.